एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आता उभा आहे तो साखर गावातील सुतारवाडी येथे उभा आहे. आणि हे बघा ही आमची माणसं सर्व बघायसाठी परिस्थिती आली आहे. कारण 1 वर्ष झालं बरोबर. कारण मागच्या 22 जुलै 2021ला रात्री 8 वाजता ह्याच ठिकाणी हे जे वरच्या डोंगरातनं हे बघा, हे मागचा जो डोंगर दिसतोय तुम्हाला, त्या डोंगरातनं 1.5 किलोमीटरवरनं जे वस्त्र आलं, म्हणजेच डोंगर कोसळला आणि त्या डोंगरामुळे इथं होतेचं नव्हतं झालं. आणि इथली जी आमची माणसं आहेत, म्हणजे घर होतं माझं, इथं घर होतं स्वतः, ह्या जागेत माझं घर होतं, ह्या जागेत आमच्या चुलत्यांचं घर होतं. आणि ह्या गावात आमच्या ते पण चुलत्यांचंच घर होतं. ही आमची भावकीतली 2-3 घरं होती. ही सर्व घरं पूर्ण अगदी जमीनदोस्त आली. तिथं माळ तयार झाला आहे, तुम्हाला दिसतोय बघा, असावर पूर्ण माल तयार झाला आहे. आणि त्या मालावर मी आता उभा आहे. इथं एकेकाली आमचं गाव होतं 1 वर्ष झालं. आणि ह्या गावाचं पूर्ण सुतारवाडी कशी आहे ती तुम्हाला आता मी दाखवतोय. आणि ह्या गावात एकही माणूस राहत नाही, सर्व कापडा पोलादपूर इथे राहतात. आणि ही बघा ही परिस्थिती कशी झाली बघा. हे पूर्ण नदीचं पात्र झालं आहे. आणि हा पूर्ण डोंगर खाली आल्यामुळं इथली घरं पूर्ण जमीनदोस्त होऊन जोत्याची माती पण राहिले नाही, आमच्या घराची माती पण राहिली नाही. आणि आज इथं परिस्थिती बघताय तुम्ही, ती पूर्ण माळासारखी परिस्थिती झाली. आता ही आमची आती आहे, ही वडवलीला राहते. आणि हिचं बालपण पूर्ण ही जी उभी राहिली, ह्या उभी राहिलेल्या ठिकाणी ही तिचं बालपण गेलेलं आहे. हे उभं राहिलेल्या ठिकाणी माळ नसून इथं घरं होती आमची, तिचं माहेरची घरं होती. हे तुला बघून दृश्य कसं वाटतंय? तुला काय वाटतंय बघून? वेगळंच वाटतंय काहीतरी. म्हणजे हे तुला असं आठवतंय का माझं लहानपण कसं होतं? हो, मी कुठं खेळले, कसं हो खेळले? तेच ना, काय समजतच नाही. जुना घर कुठं होता काय काहीच नाही कळत. इथं आपलं जुनं घर कुठल्या ठिकाणी होतं? कुठं होतं तेच नाही समजत. नाही पण अंदाज आहे तुझ्या? अंदाजे म्हणजे हे जुनं घर असत. हे ती म्हणते इथं जुनं घर होतं आमचं. जे ती ह्या घरात जन्माला आली आणि ह्या घरात लहानाची मोठी झाली, ह्या जागेत ती खेळली. आज तिथं पूर्ण माळ तयार झाला आहे. आणि मी पण त्या गावचाच आहे, मी पण त्याच घरातला आहे.
आणि माझं पण हे बघा हे मी दाखवतो ठिकाणी माझं पण घर एक होतं आणि ते पण घर माझं ह्या जमीनदोस्त झालं, म्हणजे जमिनीची माती पण राहिली नाही, अगदी ज्वातीची माती पण राहिली नाही, अशी परिस्थिती आली. आणि हे आमचं भावकीचं एक वर घर होतं, खूप दूर होतं, ते पण एवढं वर गेलं की ते पूर्ण घर बाधित झालं. हे बघा हे पूर्ण घर, ती पण हे अर्धी भाग इकडं अर्धं घर होतं, ते पण पूर्ण अर्धं वाहून गेलं, हे घर गेलं. आणि हे जे तुम्ही बघताय तुम्हाला दाखवतो आहे, हे वरचा जो थोडासा तुम्हाला डोंगर दिसतो आहे, हा डोंगर म्हणजे 1.5 किलोमीटर अंतरावरचा आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो जरा. हे बघा ही जी कपर तुम्हाला दिसतं आहे, हे बघा हा जो कपराचा भाग दिसतो आहे, हे बघा ह्याला जेवढी हे जे कपर म्हणजे हा दगड राहिला खाली, फक्त ह्या दगडाला जेवढा मातीचा डोंगर होता तेवढा ह्या डोंगरावरून निसटून हा पूर्ण ह्या 1.5 किलोमीटर अंतरावर खाली आलेला आहे. आणि ह्या जागेचं ह्या गावाचं होतं ते नव्हतं झालं आहे, तिकडे नेऊन टाकल्या. कृष्णाचा हात दिसले ना का या विलरचा? वीर कुठं गेली, हौस कुठं गेला आणि काय बघा ह्या खालच्या ठिकाणी आमची इथं विहीर होती. ही विहीर हा आमचा विहिरा होता. या विहिऱ्यात आम्ही पोहायचो, खेळायचो, मजा करायचो. तो विहिरा पण राहिलेला नाही आहे. बघा ते थोडंसं पाणी राहिले. तर मित्रांनो तुम्ही आता ही जी बघताय तीही 1 वर्ष झालं ह्या गावाला गाव जाऊन, आणि त्या गावची परिस्थिती काय आहे सध्याची ही बघण्यासाठी ही सर्व आमची लोक इकडे आलेली आहेत बघण्यासाठी खास, की सध्या वर्षाने गाव कसं दिसतोय. म्हणजे आधीमध्ये भरपूर लोक येतात, काय लोकांना यायला मिळत नाही, तर ती लोक आता इथं आलेली आहेत, सर्व जमा झालेले आहेत. आणि जे काय दुःख त्यांना जे बघून वाटलं ते ती व्यक्त करू शकत नाहीत. तेव्हा ही सर्व आता आलेले आहेत. खास वर्ष झालं गाव आपला काय झाली परिस्थिती ह्याच दिवशी 8 वाजता झाली होती रात्री, म्हणून सर्व आता इकडं जमा झालेले आहेत. त्या निमित्ताने आता का बाटी